स्मार्ट अहमदनगर न्यूज। बोरगाव मंजू येथे काही जातीवादी लोकांनी बुद्ध वस्तीवर हल्ला केला, तुफान गोळीबार केली। बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आज सकाळी सिद्धार्थनगर येथील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बळजबरीने उचलून त्यांच्यावर एकतर्फा गुन्हे दाखल केले होते। बुद्ध समाजाचे लोक बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट देण्याकरिता गेले असता ठाणेदारांनी रिपोर्ट घेण्यास टाळाटाळ केली। त्यांना विचारले की आपण रिपोर्ट का घेत नाहीत। त्यांनी लोकांना सांगितले की मी तुमच्या बौद्ध समाजाचा रिपोर्ट घेत नाही, तुमच्या याने जे होत असेल ते करून घ्या, मला वरिष्ठ साहेबांचा आदेश आहे, तुमचा रिपोर्ट घेऊ शकत नाही। त्यानंतर गावातील काही भीमसैनिकांनी मला फोनवर हे प्रकरण सांगितलं। पोलीसवाले विनाकारण आम्हाला टार्गेट करत आहे, शिक्षण करणाऱ्या मुलांना पकडून नेत आहे, आमचा समाज धोक्यात आहे। तेवढ्याच रात्री मी फेसबुक लाईव्ह येऊन आजूबाजूच्या भीमसैनिकांना बोरगावमध्ये आपला समाज धोक्यात आहे, समाजाला संरक्षण द्या असे आवाहन केलं। फोन करून भीमसैनिकांना रात्रभर समाजाचं रक्षण करायला सांगितलं। बोरगाव ठाणेदारांना मी सांगितलं की विनाकारण शिक्षण करणाऱ्या कोणालाच पकडू नका, पण त्यांनी काही ऐकलं नाही। राजकीय दबावामुळे आपल्या समाजावर गुन्हे दाखल करून एकतर्फा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता। दुसऱ्या दिवशी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब SP कार्यालय अकोला यांना निवेदन देऊन चर्चा भेटून करून बौद्ध समाजावरच गुन्हे दाखल केले। तिकडच्या समाजातील लोकांना मोकाट सोडण्यात आलं। आमच्या शिक्षण करणारे तरुण विनाकारण पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवले। एकतर्फा निर्णय तुम्ही घेऊ शकत नका अशी मागणी त्यानंतर तिथून आम्ही बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो। आमच्या समाजावर तुम्ही अन्याय का केला, पोलिसांनी योग्य निर्णय घ्यावा, दोन्ही आमच्या समाजातील भीमसैनिकांना विनाकारण टार्गेट करू नये अशी आम्ही मागणी केली। समाजामध्ये एकजुटीमुळे प्रशासनाला योग्य निर्णय द्यावा लागला। समाज संघटित असल्यामुळे योग्य न्याय आपल्याला मिळाला। न्याय झेंड्याच्या या ठिकाणी विजय झाला। जय भीम नारा या पोलीस स्टेशनमध्ये बुलंद झाला। अशी समाजाची ताकद संघटित असली कोणाचा बाप या झेंड्याला ललकारू शकत नाही। जय भीम नारा कोणीच दाबू शकत नाही, म्हणून संघटित व्हा, एकजुटीने अन्यायाविरुद्ध बंड करा, जय भीम नारा बुलंद करा हेच आवाहन करतो। आकाशदादा शिरसाट समाजाला न्याय देणारे भीम युद्धांना डरकाळी फोडली। जीवन भाऊ डिग बौद्ध संघर्ष समिती, गजानन भाऊ कांबळे कायदेशीर सल्लागार, ॲडव्होकेट देवानंद भाऊ गवई, बाळूभाऊ वरोठे तसेच महेंद्र भाऊ डोंगरे, अश्वजित भाऊ शिरसाट, पॅन्थर राजकुमार भाऊ शिरसाट, युवराज भाऊ भागवत, विजू भाऊ जामनिक, आकाश भाऊ धावसे, पराग भाऊ गवई, सिद्धू भाऊ शिरसाट, ॲडव्होकेट प्रदीप भाऊ गवार गुरु, रोहित भाऊ शेगावकर, नीलभाऊ सोनवणे, सूरज भाऊ वानखेडे तसेच आदी यावेळी भीमसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व बोरगाव मंजू येथील अत्याचार ग्रस्त नागरिक व समस्त बोरगाववासी महिला मंडळ यांची सर्वांची उपस्थित होती। सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य, आकाशदादा शिरसाट, क्रांतिकारी, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अखिल मानव जातीला मानवतेचा हक्क आणि अधिकार देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रयतेचं राज्य 18 बगड जाती 12 बलुतेदाराच्या भरोशावर निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, अख्ख्या बहुजन समाजाला आरक्षणाचा हक्क आणि अधिकार देणारे लोक कल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे, बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांना त्रिवार अभिवादन करतो आणि जमलेल्या सर्व माझ्या भीमसैनिकांना मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो। आज बोरगावमध्ये ज्या पद्धतीनं काल प्रकरण घडलं त्याच्या विरोधात आज पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या भीम सैनिकांचा हा एकजुटीचा निळ्या झेंड्याचा या ठिकाणी विजय झाला। बोरगावमधील सर्व भीम सैनिकांना, अकोला जिल्ह्यातील सर्व भीम सैनिकांना मी हेच आवाहन करतो की तुमची फक्त एकजूट ठेवा, कोणाचा बाप या निळ्या झेंड्याला ललकारू शकत नाही। तुमची ताकद, तुमची डरकाळी या अख्ख्या महाराष्ट्राला
संपून टाकू शकते. बाबासाहेबांचा निळा झेंडा आणि जय भीम नारा बुलंद करा हेच या ठिकाणी आवाहन करतो. बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये इथच्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला जे न्याय देण्याची भूमिका केली त्याबद्दल मी इथच्या ठाणेदारांना आणि इथल्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मानाचा जय भीम करतो. आमचे जे शिक्षण करणारे भीम सैनिक होते त्यांना आज या ठिकाणी सोडण्याची आम्ही मागणी केली आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी दडपशाहीने आज अन्याय करण्याचं काम केलं ते समानता या ठिकाणी पाळण्याची भूमिका घ्यावी यासाठी सर्व आम्ही अकोला जिल्ह्यातून आज समाजाच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित झालो. एवढं आज या ठिकाणी आम्ही बौद्ध समाज संघर्ष समिती व सर्व भीमसैनिकाच्या वतीनं आवाहन करतो आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आता सर्व भीमसैनिकांनी एकटीची आणि एकजुटीची ताकद निर्माण केली पाहिजे हेच आवाहन करतो. निळ्या झेंड्याखाली एक व्हा आणि जय भीम नारा बुलंद करा हेच आवाहन.